किनगावमध्ये आलेलो आहे. रात्रीचे 9 वाजलेले आहेत. येण्याचं कारण असं आहे की आज मी केंद्रे साहेबांच्या दवाखान्यामध्ये आलेलो आहे आणि आमचे रामेश्वर मामा जे आहेत हे मी घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, आमच्या किनगावमध्ये जे आहे ते केंद्रे साहेबाचा दवाखाना आहे आणि ते आता सध्या आमच्या रामेश्वर मामाला ट्रीटमेंट करीत आहे. आणि रामेश्वर मामाला घेऊन येण्याचं कारण असं आहे की ह्यांनी ऑनलाईन बूट मागविलेला होता तर भयापुढे. तर बूट ऑनलाईन मागून घेतलेला आहे आणि ती घेतल्यावर 1 महिना झालं, 1-2-3 दिवस घातल्यावर ह्यांच्या जी पायाला आहे ती ॲलर्जी झालेली आहे. आणि कारण तर आपण जी ऑनलाईन जी वस्तू कोणत्या पण घेतो, कारण तर त्याची काही गॅरंटी नसते आणि आपण ते कुणाला बोलू पण शकत नाही. कारण तर आज जी आमच्या रामेश्वर मामाचे जे पाया जे आहेत ते एकदम खराब झालेले आहेत आणि त्याकरता आज संध्याकाळी खूप त्रास होत होता आणि आज केंद्रे साहेबाशी आज मी दवाखान्यात घेऊन आलेलो आहे. तर साहेबाची आज थोडीशी मुलाखत घेणार आहे मी. तर साहेब, ही जी आपला दवाखाना आहे ती कोणत्या पण ह्याच्यासाठी आपल्या जे आपले उपचार करण्यासाठी किंवा काही कुणाला पण काही झालं, कुणाला ताप सर्दी अशा कोणत्या पण समस्या असल्या तर आपला दवाखाना कोण्या टायमाला सकाळी उघडतो, त्याविषयी काही आम्हाला माहिती सांगता का? नमस्कार, मी डॉक्टर हरी केंद्रे. माझं प्रॉपर गाव अंधोरी आणि मानखेडच्या मध्ये केंद्रेवाडी आहे. साधारणतः गेल्या 24 वर्षापासून मी किनगाव या नगरीमध्ये वैद्यकीय सेवा देत आहे. माझं अमरावती येथून BAMS ही डिग्री मी पूर्ण केलेली आहे आणि 2002 पासून किनगाव या नगरीमध्ये मी वैद्यकीय सेवा देत आहे. आज आमचे मित्र रामेश्वर भालेराव कोराळा येथील रहिवासी, त्यांनी नवीन बूट पायात घातल्यामुळे तो बूट रुतल्यामुळे त्यांना जखम झाली, छोटीशी पुटपुळी आली, त्याचं नंतर इन्फेक्शन लागलं, त्याच्यामुळे पायावर सूज आलेली आहे आणि त्यांच्या पायामध्ये खूप वेदना आहेत. तर त्या वेदना असंही होत असल्यामुळे त्यांनी आज म्हणजे दवाखान्यात आले. त्या पायाचं स्वच्छ करून घेतलेलं आहे मी. त्यांना काही अँटीबायोटिक आणि सूज कमी व्हायच्या, पेन कमी व्हायच्या गोळ्या मी त्यांना दिलेल्या आहेत. या गोळ्यांवर कितपत फरक पडतो हे पाहून उद्या आपण त्यांना पुढची ट्रीटमेंट करणार आहे. मी साधारणतः माझ्या दवाखान्यामध्ये जनरली सांगायचं म्हणलं तर 24 तास सेवा देतो. पण सकाळी 7 वाजता दवाखाना आपला उघडल्यानंतर सायंकाळी 10पर्यंत दवाखाना उघडा राहतो. रात्री 10 ते सकाळी 7पर्यंत बंद असला तरी त्या वेळेमध्ये जर कुणी गरजू पेशंट आला तर त्यांना परत दवाखाना उघडून मी सेवा देत असतो. माझ्याकडे साधारणतः त्वचाविकाराचे पेशंट जास्त असतात. त्यानंतर पित्ताचा त्रास,